नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी पूनम चांदोरकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. सखी, खरं तर माणसाला माणूस म्हणून स्वीकारलं पाहिजे, पण बऱ्याचदा आपण माणसाला माणूस म्हणून स्वीकारताना त्याच्या गुणापेक्षा त्याच्या रंगाचा, रूपाचा जास्त विचार करतो. आणि ह्या रंगरूपात शरीरावर किंवा चेहऱ्यावर जर पांढरे डाग असतील तर त्याचा प्रामुख्याने विचार केला जातो. ह्या पांढऱ्या डागांना कोड असं संबोधतात. कोड हा विकार आपल्याला हजारो वर्षापासून माहीत आहे. आज आपण इतके सुधारित झालो, इतके सुशिक्षित झालो, तरी या आजाराविषयी किंवा ह्या विकाराविषयी आपल्याला हवी तेवढी पुरेशी माहिती नाही. अजूनही आपल्या मनात अनेक गैरसमज आहेत. आणि याच विषयाचं गांभीर्य लक्षात घेऊन आजचा आपला विषय काय आहे ते पाहूया. आजचा आपला विषय आहे कोड, समज, गैरसमज. आणि हे गैरसमज आपल्या मनातून दूर करण्यासाठी आज असंच एक व्यक्तिमत्व आज आपण इथे आमंत्रित केलंय. आज आपल्याबरोबर आहेत डॉक्टर माया तुळपुळे. नमस्कार मॅडम. नमस्कार. कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. डॉक्टर माया तुळपुळे या 1883 पासून पुण्यात जनरल सर्जन म्हणून काम करत आहेत. वेगळा वाटा चोखाळणाऱ्या स्त्रिया या अंतर्गत त्यांना शांताबाई किर्लोस्कर पुरस्कार देखील मिळालाय. याशिवाय त्यांना डॉक्टर अनिता अवचट स्मृती संघर्ष पुरस्कार, समाजभूषण पुरस्कार, बाया कर्वे पुरस्कार, डॉक्टर सौ आनंदी गोपाळ जोशी पुरस्कार असे अनेक पुरस्कार मिळाले. 2006 साली नितळ या कोड विषयक मराठी चित्रपटाची त्यांनी निर्मिती केली. त्याला सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून अनेक पारितोषिकं देखील मिळाली. अत्यंत संवेदनशील आणि समाजाप्रती जागरूक असणाऱ्या डॉक्टर माया तुळपुळे यांच्याकडून आपण तुमच्या आमच्या मनातील समज, गैरसमज दूर करून घेऊयात आणि ह्या विकाराविषयी अधिक जाणून घेऊयात. त्यासाठी प्रश्नांच्या द्वारे कार्यक्रमातील तुमचा सहभाग आमच्यासाठी तितकाच महत्त्वाचा आहे. आम्हाला प्रश्न विचारण्यासाठी आमचे दूरध्वनी क्रमांक पाहून घ्या. 24908050, 24988050. मुंबई बाहेरील प्रेक्षक व मोबाईलवरून डायल करताना 022 हा एसटीडी कोड डायल करावा. आजच्या आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. आजचा आपला विषय आहे कोड, समज, गैरसमज. आणि आज आपल्याबरोबर आहेत डॉक्टर माया तुळपुळे. डॉक्टर, खरं तर आजचा जो आपला विषय आहे की कोड, समज, गैरसमज. अनेक गैरसमज आपल्याकडे आहेत कोड ह्या विकाराविषयी. ढोबळ मनाने किंवा असं आपण एक सर्वसामान्यांना माहिती आहे की शरीरावर किंवा चेहऱ्यावर जर पांढरे डाग आले असतील तर त्याला आपण कोड असं त्या विकाराला बोलतो. पण मुळात कोड या आजाराविषयी जे अनेक गैरसमज आहेत तर मुळात त्याची वैज्ञानिकदृष्ट्या व्याख्या काय आहे आणि त्या होण्यामागची कारणं काय आहेत? कोड म्हणजे पांढरे डाग कसे येतात हे आधी आपण थोडंसं समजून घेऊया. सगळेच पांढरे डाग काही कोडाचे नसतात. काही वेळेला शिब किंवा जन्मापासून असे डाग असतात. कोड हे जन्मजात आजार नाही आहे, तो संसर्गजन्य पण नाही आहे. आपल्या त्वचेला रंग देणारे मेलॅनोसाइट ह्या पेशी असतात आणि एक पेशी 36 सेल्सना किंवा पेशींना रंग देते. ह्या पेशी काही कारणांनी हळूहळू नाहीशा होतात आणि मग तिथे एक फिकट पांढरा डाग दिसू लागतो. त्यालाच आपण कोड म्हणतो. आणि हे कोडच आहे का दुसरं काहीतरी आहे हे जर आपल्याला नक्की निदान करायचं असेल तर एक वूड स्लॅम्प म्हणून छोटंसं उपकरण असतं, त्याच्याद्वारे आपण हे करू शकतो. पण मुळात जर आता जसं तुम्ही सांगितलं की हा संसर्गजन्य रोग नाहीये, पण मग हा कोड हा जन्मताच होतो का आपल्याला? नाही, असं नाही. कोड हे जन्मजात होत नाही. आम्ही त्याला ॲक्वायर्ड किंवा नंतरच्या आयुष्यात झालेला विकार असं म्हणतो. आपण याला आजार म्हणत नाही कारण ते संसर्गजन्य नाहीये. बरं, पण मग ती होण्यामागची मुख्य कारणं अशी कोणती असू शकतात? ह्याच्या मागे अनेक कारणं आहेत. आपल्याला अजून असं एक नेमकं कारण काही समजलेलं नाही आहे. पण ह्याला ऑटो इम्युन असं वैद्यकीय भाषेत म्हणतात. म्हणजे जसं थायरॉइड हा एक ऑटो इम्युन आजार आहे की आपल्या शरीरातल्या काही पेशीच ह्या थायरॉइडच्या पेशी किंवा त्वचेतल्या पेशी नाहीशा करतात. आता ते का नाहीशा करतात हे आजतागायत आपल्याला काही समजलेलं नाही. तसंच ह्याला हॉर्मोनल पण एक अँगल आहे. म्हणजे जसं बायकांना डिलिव्हरीनंतर किंवा मेनोपॉज नंतर हे काही प्रमाणात सुरू होतं, तर असं त्याला एक हॉर्मोनल पण आहे अंग किंवा न्यूरोलॉजिकल पण म्हणतात.
म्हणजे ह्या ज्या मेलानोसाइट पेशी असतात ह्या आपल्या मेंदूतून जन्म घेतात किंवा त्यांचा ओरिजिन मेंदूतल्या पेशींबरोबर आहे. आणि म्हणून जसं मेंदूतल्या पेशी आपण पुन्हा निर्माण नाही करू शकत तशा ह्या पेशी पण निर्माण करू शकत नाही आपण. आणि मग काही कारणाने काही संप्रेरक किंवा हॉर्मोन्सद्वारे त्या हळूहळू अकार्यक्षम होतात आणि मग नाहीशा होतात. एक छोटं उदाहरण द्यायचं झालं तर आपलं वयोमानानुसार केस पांढरे होतात. आता ते सगळ्यांचेच होतात. केस पांढरे होतात म्हणजे काय, त्याच्यातलं मेलॅनिन पिगमेंट देणाऱ्या पेशी नाहीशा होतात. पण ते सगळ्यांचे होतात आणि ते वयोमानाने होतात म्हणून आपण त्याच्याकडे फारसं विचित्र नजरेने बघत नाही किंवा लक्ष देत नाही. पण त्वचेची सगळ्यांचीच पांढरी होत नाही आणि म्हणून आम्ही त्याला एक असं काहीतरी सामाजिक डूब दिलेली आहे किंवा काहीतरी एक कलंक निर्माण झालेला आहे. अच्छा, आपण त्याविषयी अधिक जाणून घेऊयात. पण आपल्या प्रेक्षकांचा कार्यक्रमातील सहभाग आलेला आहे. आपल्याला फोन आलाय. स्मिता बोलतात आपल्याशी नाशिकवरून. नमस्कार, बोला. हा मॅडम, आज छान विषय घेतलाय तुम्ही. धन्यवाद. माझा एकच डाग होता, व्हाईट स्पॉट. तर त्याच्यावर मी होमिओपॅथी घेतली तर जास्त झाले ते डाग. बरं, त्याविषयी तुम्हाला मार्ग. तुमचं वय काय? हो, माझं वय 50. बरं, धन्यवाद. तर होमिओपॅथी कंटिन्यू ठेवू की दुसरं काही करू, असं गायडन्स करा मला प्लीज. बरं, धन्यवाद. डॉक्टर, जसं त्यांचं वय आहे आणि सध्या त्यांचं जे होमिओपॅथिक औषध चालू आहे त्याविषयी त्यांना काय मार्गदर्शन करू शकाल? तुमचं आता मेनोपॉजचं वय आहे. जसं मी आत्ता नुकतंच सांगितलं की हॉर्मोन्सच्या इम्बॅलन्समुळे किंवा कमी जास्त होण्यामुळे पण ह्याच्या पांढरे डाग येऊ शकतात. तर त्यामुळे ही तुमची अशी नाजूक अवस्था आहे की ज्याच्यात अचानक स्प्रेड होऊ शकतो. तुम्हाला कुठल्याही पॅथीचं तुम्ही औषध घेऊ शकता, पण जर तुमचं थांबत नसेल होमिओपॅथीने तर तुम्ही ॲलोपॅथिक किंवा आयुर्वेदिक असं अल्टरनेट घेऊ शकता. ॲलोपॅथीमध्ये याला स्टिरॉइड्स देऊन तात्पुरते स्टिरॉइड्स थोडेसे देतात आणि मग ह्याची वाढ खुंटली की मग पुन्हा रंग कसा येईल ह्याच्यासाठी विविध औषधोपचार आहेत. पोटातून घ्यायच्या गोळ्या आहेत किंवा मलम लावता येतात किंवा आता UVB थेरपी म्हणून एक नवीन थेरपी निघालेली आहे, ती पण काही चांगली परिणामकारक आहे. तर असं तुम्ही काही करू शकता. बरं, आपला पुढचा प्रश्न घेऊया. वसंत भोसले आपल्याशी बोलतायत सांगलीवरून. नमस्कार. नमस्कार, बोला. हॅलो मॅडम, मला विचारायचं होतं, हा, कोड हा अनुवंशिक रोग आहे का? बरं, धन्यवाद. कोड हा अनुवंशिक रोग आहे. बरं, धन्यवाद. जसा आपला आज कार्यक्रमाचा विषय असतो की समज गैरसमज आणि आपल्याला सगळ्या प्रेक्षकांच्या मनातील गैरसमज दूर करायचा. तर त्यांचा जो प्रश्न आहे की हा अनुवंशिक रोग आहे का, काय सांगाल मॅडम? कोडाचा आपल्याला एक जनुक किंवा जीन सापडलेला नाहीये. काही रोगांमध्ये हा अगदी नक्की सापडतो, पण तसा आपल्याला सापडलेला नाहीये अजून तरी खूप प्रभावीपणे. खूप सारं संशोधन जगभरात त्याच्याबद्दल चालू आहे, भारतात पण चालू आहे. त्यामुळे आपण त्याला असं एकदम अनुवंशिक हे लेबल मला वाटतं लावू शकत नाही. पण 20% लोकांमध्ये, 15-20% लोकांमध्ये कुटुंबात कोणाला तरी पांढरे डाग कोड असण्याची माहिती मिळते. म्हणून मी त्याला फॅमिलियल म्हणू शकेन की जसं आता डायबिटीज किंवा ब्लड प्रेशर हे जर वडिलांना, आईला कोणाला असतील तर बरेच वेळा पुढल्या पिढीत येतात, पण आपल्याला म्हणून त्याचा जनुक काही सापडलेला नाहीये. म्हणून आपण ह्याला अनुवंशिक रोग म्हणत नाही, आपण ह्याला फॅमिलियल किंवा कुटुंबात आढळणारा रोग म्हणतो. तर मला कोडाला तो फॅमिलियल म्हणायला जास्त आवडेल. आयुर्वेदात असं म्हणतात की तो दर 3ऱ्या पिढीत येतो, पण ते बरेच वेळा खरं नाहीये, असं दिसतंच असं नाहीये. आता आम्ही जवळजवळ 1000 लोकांचा डाटा गोळा करतोय ह्याच्यासाठी आणि जवळजवळ 85% लोकांमध्ये एक 5 पिढ्यात तरी कोड कोणाला असण्याची शक्यता नव्हती, म्हणजे हिस्ट्री नव्हती. ह्याच्यावर खूप सारं संशोधन करण्याची गरज आहे आणि अजूनही लोकांना सापडत नाहीये नक्की कारण. त्याचं कारण नक्की सापडत नाही, त्याच्यावर अजूनही संशोधन चालू आहे. प्रचंड संशोधन जगभरात चालू आहे, नुसतं आपल्याकडेच नाही. पण मग डॉक्टर, मुळात सगळे पांढरे डाग हे कोड असतात का? म्हणजे एक शक्यता असते की काही वेळेला ना, कधी कधी बघितलं असेल की आपल्या चेहऱ्यावर एक लाईटचा पांढरा डाग येतो, तर काही वेळेला असं सांगितलं जातं की विटामिनच्या कमतरतेमुळे, आणि तो अचानक जातोही. पण मग ते कसं सगळे पांढरे डागाला आपण कोड ह्या विकारामध्ये गणती करू शकतो? नाही, अजिबातच करू नये. कारण कोडाला जो काय एक सामाजिक संदर्भ आहे
आहे, वाईट संदर्भ, त्यामुळे असं कुठल्याही ह्याला आपण इतक्या तडकाफडकी लेबल करू नये. मगाशी मी सांगितलं तसं एक वुड्स लॅम्प म्हणून एक UVB लाईटचा लॅम्प असतो, त्याच्या खाली डॉक्टर तपासणी करून हे करतात. काही वेळेला बायोप्सी पण करतात, पण बरेच वेळा हे रेग्युलर एक्झामिनेशन आणि वुड्स लॅम्प एक्झामिनेशननी करू शकतो. आपला पुढचा प्रश्न घेऊया. बळीराम पाटील आपल्याशी बोलतायत जळगाववरून. नमस्कार. नमस्कार मॅडम. बोला. मी जळगावहून बळीराम पाटील बोलतोय. माझ्या हातांच्या बोटांना पांढरे डाग आहेत, तर त्याच्यावर उपचार आणि पथ्य काय पाळायचे तेवढं सांगा. तुमचं वय काय असेल? माझं आता 61 आहे. बर, धन्यवाद. त्यांच्या बोटांवर पांढरे डाग आहेत, तर काय त्यांना आपण मार्गदर्शन काय सुचवू शकता? 61 वय आहे त्यांचं. बरोबर आहे. ह्या प्रकारच्या कोडाला किंवा पांढऱ्या डागांना आम्ही ॲक्रोफेशियल म्हणतो. तुम्हाला आणखीन ओठावर किंवा चेहऱ्यावर कुठे आहेत का, विशेषतः ओठावर? हे जायला थोडेसे अवघड असतात, पण आपण रेग्युलर औषधं घेऊन बघू शकतो. आणि तुम्हाला जर डायबिटीस असेल, ब्लड प्रेशर असेल, थायरॉइड असेल, तर त्याची तुम्ही आधी ट्रीटमेंट घेऊन ते कंट्रोलमध्ये आणा. किंवा डाएटमध्ये काही डेफिशियन्सीज नाही आहेत विटॅमिन्सच्या, किंवा जर काही व्यसनं असतील, तंबाखू किंवा गुटखा म्हणा किंवा दारूसारखी व्यसनं, तर ते सोडून तुम्ही तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होऊ शकतो. कारण असं उतार वयात आलेल्या डागांना अनेक कारणं असू शकतात, आणि त्याच्यामध्ये स्ट्रेस हे पण खूप महत्त्वाचं कारण आहे. जर तुम्हाला खूप सारं काहीतरी अचानक टेन्शन आलं असेल, किंवा कुठले फार गहन काही कुटुंबियातले कौटुंबिक प्रॉब्लेम असतील, तर तुम्ही ते सॉल्व्ह करायचा प्रयत्न केला तर बऱ्याच वेळा ते कमी होतं. अच्छा, म्हणजे मुळात खरं तर गुटखा, तंबाखू किंवा दारू यापैकी कुठलंही व्यसन आपल्या शरीराला चांगलंच नसतं, त्यामुळे व्यसन करूच नये हे महत्वाचं आहे, नाही का? जसं डॉक्टर मगाशी तुम्ही सांगितलं की कुठलाही पांढरा डाग ह्याला आपण लगेच कोड असं विकार म्हणू शकत नाही. मग ह्या रोगाचं किंवा ह्या विकाराचं निदान कसं लावलं जातं? नंतरच्या काळात येणारा, म्हणजे जन्मतः नाही पण नंतर केव्हा तरी. आता ह्याची सुरुवात काही अनेक गोष्टींवरून होऊ शकते, ज्याला आम्ही इन्सिडेंटल कॉजेस म्हणतो. पण ही काही जन्मजात टेंडन्सी असते. आता मुलं काही वेळेला खेळताना पडतात, मग त्यांना तिथे खपली धरते. खपली पडल्यानंतर सगळ्यांनाच तिथे थोडंसं खाली पांढरं दिसतं, पण कालांतराने तिथे पुन्हा रंगद्रव्य येतं, त्वचा रंग नॉर्मल होतो. पण काही वेळेला तो होतच नाही, आणि मग तिथूनच डाग यायला सुरुवात होतात. मग एका ठिकाणून जिथे नाही लागलं तिथे पण यायला सुरुवात होतात. काही वेळेला भाजून, म्हणजे कुठलं तरी एक लोकल इरिटेशन होऊन हे होऊ शकतं. बायकांना टिकल्या लावून होतं, किंवा पूर्वीच्या काळी खूप असं घट्ट नऊवारी पातळ किंवा धोतर नेसायचे, त्यामुळे कमरेपासून सुरुवात व्हायची. तर अशा काही गोष्टींपासून होऊ शकतं. हेअर डायची ॲलर्जी येऊ शकते, किंवा परफ्यूम डायरेक्टली ज्या काही जणांना सवय असते, आणि आजकाल तर खूप जाहिराती असतात, तर ते डायरेक्ट जर स्किनवर मारलं आणि जर तुम्हाला ॲलर्जी असली तर असं होऊ शकतं. त्यामुळे कुठली सौंदर्य प्रसाधनं वापरताना खूप काळजी घ्यावी. तसंच काही प्रकारचे रबराचे प्रॉडक्ट्स, एस्पेशली आपल्या त्या निळ्या पट्ट्याच्या ज्या चपला असतात किंवा घड्याळ्याचे पट्टे असतात, ह्याच्यातून पण काही वेळेला सुरुवात होऊ शकते. आधी आपला एक प्रेक्षकांचा फोन आलाय, तो आपण घेऊया. रजनी आपल्याशी बोलतात बँगलोरवरून. नमस्कार. नमस्कार रजनीताई, बोला. नमस्कार, मी रजनी पडवणकर बँगलोरहून बोलते. माझा प्रश्न असा आहे, ग्रामीण भागात ज्या व्यक्तीला कोड आहे त्या व्यक्तीकडून देवाची कामे करून घेत नाही, आणि ती व्यक्ती देवाधर्मात नाही असे म्हणतात. ह्यावर आपले मत काय आहे? धन्यवाद. बरं, धन्यवाद रजनीताई. खूप छान असा प्रश्न विचारला, आणि आज आमचा उद्देश कार्यक्रमाचा मुळात हाच आहे की लोकांच्या मनातला हा गैरसमज दूर व्हावा. मॅडम, तुम्ही काय सांगाल? ग्रामीण भागात हे जे त्यांनी सांगितलं की देवाच्या कार्यामध्ये त्यांना सामील करून घेतलं जात नाही, हे सत्य आहे. काही ठिकाणी अशी आहे परिस्थिती, आणि विशेषतः उत्तरेत किंवा काही देवळांमध्ये महाराष्ट्रात सुद्धा बाहेर अशी पाटी होती की कोड असणाऱ्या व्यक्तींनी आतमध्ये येऊ नये म्हणून, आणि हे अतिशय दुःखदायक आहे. आणि आम्ही अशा एका ठिकाणी जाऊन त्यांना खूप समजवायचा प्रयत्न केला की तुम्ही असं का करताय, कोड आलं म्हणजे काही तुम्ही अस्पृश्य झाले असं नाहीये, तर हे बरोबर नाहीये. तर आता मला सांगायला आनंद वाटतो, नाव सांगणार नाही, पण एका ठिकाणच्या देवळावरची ही पाटी नक्की निघालेली आहे. तर हे अगदी चुकीचं आहे की
या व्यक्तींचा असं खड्यासारखं दूर काढलं जाऊ नये आणि असं कोणीही करू नये. ते काही पापी आहेत किंवा असं काही नाही आहे. आणि हा काही खूप चांगला सुशिक्षित आणि सुसंस्कृतपणा किंवा विवेकीपणा नाही आहे. त्यामुळे मुख्यतः कुटुंबियांनी आणि समाजाने यांना पाठिंबा दिला पाहिजे. कुटुंबियांनी सांगितलं पाहिजे. आजकाल तर काय मुलीसुद्धा वडिलांचं शेवटचे काय विधी असतात विधी ते किंवा करतात, सगळं करतात. मग हे करायला काय हरकत आहे. तर आपणच पुढाकार घेऊन हे आपल्या मनातून काढलं पाहिजे आणि हे बदल होणं अगदी बदल होणं आवश्यक आहे. जसं विधवा सुद्धा म्हणजे पती गेलेल्या बायका सुद्धा कुंकू लावतात. का लावू नये. त्या जन्मल्यापासून म्हणजे त्या लहानपणापासून लावतात. तसंच हे आहे. त्यामुळे ही जी वैचारिक अस्पृश्यता आहे ही आपण काढून टाकली पाहिजे. अगदी खरं. आपला पुढचा प्रश्न घेऊया. स्नेहल आपल्याशी बोलतात डोंबिवलीवरून. नमस्कार. हॅलो, नमस्कार. बोला. मी डोंबिवलीहून स्नेहल बोलते. हं. माझा मुलगा 7-8 वर्षाचा असताना त्याचा हात फटाक्याने भाजला होता आणि त्याच्यानंतर त्याच्या हातावरती आणि पायावरती, घोट्यावरती आणि गुडघ्यांवरती पांढरे डाग उमटले आणि त्याच्यानंतर होमिओपॅथीची ट्रीटमेंट केल्यावर ते पुष्कळसे कमी झाले. म्हणजे 5-6 वर्ष कंटिन्यू ट्रीटमेंट घेतल्यानंतर त्याचा जवळजवळ फक्त 10% राहिलेले आहेत. तर होमिओपॅथीनी बरा होता असा माझा चांगला अनुभव आहे. आणि हे असं म्हणजे फटाक्याने हात भाजल्यावर जो अपघात झाला त्याच्यानंतर ते डाग उठलेले आहेत. तर याचा त्याच्याशी काही संबंध आहे का. कारण त्याचा उजवा हात पूर्णपणे फटाक्याने भाजल्यामुळे ती स्किन सगळी येऊन आतमध्ये फटाक्याची दारू त्याच्यात सगळी भिनली गेली होती. त्याच्यामुळे येऊ शकलं असेल, झालं असेल का असं मला विचारायचं होतं. किंवा भीतीने काही असं झालं असेल का. ओके, थँक्यू. बरं, धन्यवाद स्नेहलजी. काय सांगाल तुम्ही त्यांना. मगाशी मी सांगितलं की काही लोकल इरिटेशनने किंवा इन्सिडेंटल कॉझेसनी असं होऊ शकतं. पूर्वी हे ज्या चिमण्या साफ करणारे कामगार होते त्यांना त्या कार्बनच्या ॲलर्जीतून असं व्हायचं. किंवा मग मी सांगितलं की स्पेशली ज्या निळ्या चपला किंवा अशा प्लास्टिकची विविध तर त्याच्या ॲलर्जीनी हे सुरू होऊ शकतं. पण हे तरी पण हे एक इन्सिडेंटल कॉज आहे. फटाक्याने हात भाजलेल्या सगळ्यांनाच असं पांढरं सुरू होतं असं नाहीये. तर थोडं काहीतरी टेंडन्सी असेल, काही असेल. पण आता जर त्याचं बरं होतंय तर ही चांगली गोष्ट आहे. तुम्ही कंटिन्यू करा ट्रीटमेंट. पण जसं काही मगाशी पण आपल्या प्रेक्षकांचा प्रश्न होता की होमिओपॅथिक औषध त्यांनी त्याच्यावर केलं, पण मुळात या विकारावर कोणते उपचार करावेत. हा आपला पर्सनल चॉईस आहे. जसं काही जण म्हणतात की आम्ही आयुर्वेदिकच औषधं घेऊ. आता पूर्वीपासून आयुर्वेदात बावची म्हणून जे काही वनस्पती आहेत त्याचे सगळे एक्स्ट्रॅक्ट्स किंवा त्याची बिया, त्याचे लेप, पोटातून चूर्ण हे दिलं जायचं. ॲलोपॅथीत आता हल्ली जे काही औषध देतात ते हे सगळे याचेच एक्स्ट्रॅक्ट्स आहेत, प्युरिफाईड एक्स्ट्रॅक्ट्स आहेत. त्यामुळे मूळ जे काय आहे औषध तेच आहे आणि त्याचे वेगवेगळे प्रकार की ज्याला कमी साईड इफेक्ट्स आहेत किंवा स्पेसिफिक काही त्याच्यातली द्रव्ये आहेत ती दिली जातात. पण मग ही उपचार पद्धती जी आहे म्हणजे ज्याला जशी सूट होईल तशी जी व्यक्ती करत असते, पण त्याचा काही ठराविक कालावधी किंवा काही की 6 महिने, वर्षभर, 2 वर्ष ह्याची ट्रीटमेंट खूपच लांब असते. कारण एक रंगद्रव्य तयार होणं आणि ही खूप चिकट प्रक्रिया आहे. त्यामुळे खूप दिवस औषधं घ्यायला लागतात. त्यामुळे असं पिहळद आणि हो गोरी नाहीये की 5 दिवस अँटीबायोटिक घेतलं आणि ताप गेला. तुम्हाला कदाचित 2 महिने, 6 महिने, 2 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष अशी सुद्धा ट्रीटमेंट घ्यायला लागते. आणि त्याच्यासाठी आपली मनाची तयारी पाहिजे. लोक 2 महिन्यात नाही बरं वाटलं ॲलोपॅथीने की मग होमिओपॅथीकडे जा, त्याने नाही बरं वाटलं की आयुर्वेदाकडे जा, किंवा एकेका वेळी 2-2 पॅथीच्या ट्रीटमेंट्स घेतात. ते अतिशय चुकीचं आहे. आपल्याला हे औषधं बरेच दिवस घ्यायला लागणार आहेत ही मनापासून आपली धारणा असावी. ते आपण ऍक्सेप्ट करावं आणि हे सगळं स्वीकार करूनच ट्रीटमेंट घ्यावी. धरसोड करू नये अशी माझी महत्वाचा मुद्दा आहे की एखादी ट्रीटमेंट करताना ती एका वेळेला 2-2 गोष्टींची न करता आणि त्याच्यावर विश्वास ठेवून ती कंटिन्यू करणं गरजेचं आहे. मला इथे आणखीन एक सांगावंसं वाटतं की जर नाही समजा औषधं घेऊन बरं वाटलं एखाद्या याने, तर लोक खूप असं जाहिरातींना भुलतात किंवा वैद्य भोंदूंकडून औषधं घेतात, क्वॅक्स कडून औषधं घेतात. ते अतिशय चुकीचं आहे. कुठलंही माणसाला न बघता, त्याला न तपासता पोस्टाद्वारे औषधं येतात आणि लोक घेतात. मला ह्याचं नवल वाटतं की आपण एक साडी सुद्धा अशी घेणार नाही, खूप तपासून घेतो. त्याबाबत आपण इतकं चिकित्सक असतो आणि आपल्या प्रकृतीच्या बाबतीत आणि औषधांच्या बाबतीत आपण असा हलगर्जीपणा का करावा. खरं सगळ्या प्रेक्षकांना हीच विनंती की कुठल्याही जाहिरातीला किंवा कोणालाही बळी न पडता, डॉक्टरचा सल्ला न घेता कुठलाही औषधोपचार करू नये.
खरं तर डॉक्टर की हा जो विकार आहे तो शस्त्रक्रियेसंबंधी याच्यावर काही प्रक्रिया केली जाते का, असा काही अनुभव किंवा काय सांगाल? हो, बऱ्याच प्रकारच्या शस्त्रक्रिया उपलब्ध आहेत, पण त्याच्यासाठी आधी काही नॉर्म्स आहेत. म्हणजे कसं की शस्त्रक्रियेत एका बाजूची त्वचा काढून ती दुसरीकडे लावली जाते. बरं. तर कमीत कमी वर्ष ते 2 वर्ष तुम्हाला एकही नवा डाग नको. म्हणजे कोड हे स्टेबल असावं. जर तुम्हाला नवीन डाग येत असतील तर मग इकडली त्वचा काढली की तिथे पुन्हा नवीन सुरू होतील. बरं. तर हे होऊ नये म्हणून हा जो काही विकार आहे हा स्टेबल असावा. नंतर शक्यतो वय 18 वर्षाच्या पुढचं असावं. आणि खूप जर असेल तुम्हाला तर ते कव्हर करण्यात काही अर्थ नसतो. शक्यतो लोक दर्शनी भागावरच कव्हर करणं जास्त पसंत करतात. तर ह्याच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे ग्राफ्टिंग्स आहेत की स्प्लिट स्किन ग्राफ्ट म्हणतात. म्हणजे त्वचेचा एक वरचा पापुद्रा काढून लावतात. काही वेळेला ब्लिस्टर सक्शन टेक्निक आहे. म्हणजे त्वचेला एक निगेटिव्ह प्रेशर देऊन त्याच्यावर एक छोटा फुगा आणला जातो आणि मग त्याची वरची त्वचा काढून ती लावली जाते. किंवा पंच ग्राफ्ट म्हणून छोटे छोटे तुकडे काढून लावले जातात. पण आता सध्या लेटेस्ट म्हणजे मेलॅनोसाइट ट्रान्सप्लांट ही शस्त्रक्रिया आहे आणि त्याचे रिझल्ट्स अतिशय चांगले आहेत. आणि त्याच्यासाठी अगदी थोडीशी त्वचा लागते. म्हणजे काढलेली त्वचा पण अगदी कमी आकाराची असते. आणि त्यांनी स्किनवर असं एलिव्हेशन वगैरे म्हणजे वर काहीतरी लावलंय असं दिसत नाही, नॉर्मल स्किन दिसतं. ओके, आपला पुढचा प्रश्न घेऊया. भारत वावळ आपल्याशी बोलतायत डोंबिवलीवरून. नमस्कार. आपल्या दोघांनाही नमस्कार. मॅडम, माझा प्रश्न असा आहे की आपल्या समाजामध्ये अंगावर पांढरे डाग किंवा कोड हा विकार किंवा आजार नसतानाही पांढरे डाग असलेल्या व्यक्तीमध्ये, विशेषतः करून पुरुषापेक्षा स्त्रियांमध्ये, महिलांना सर्वत्र काय पण आपल्या कुटुंबामध्ये, नातेवाईकांमध्ये अतिशय कमी प्रकारची मानहानिकारक वागणूक दिली जाते. आणि पांढरी डाग असलेली महिलेला कुठलाही कौटुंबिक किंवा सामाजिक कार्यक्रम सहभाग टाळला जातो. तर हे असे गैरसमज दूर कसे होणार आणि अशी महिला समाजामध्ये, कुटुंबामध्ये कशा प्रकारे सन्मानाने वागली जाईल यावर आपण प्रकाश टाकावा. धन्यवाद. बरं, धन्यवाद. भारतजी, तुमचा जो प्रश्न आहे तो खरं तर त्याच्यासाठीच मला असं वाटतं हा पूर्ण कार्यक्रम आहे आपला आज. कारण की त्यांना हे जे स्थान दिलं जातं ते तसं न देता त्यांनाही एक सामान्य वागणूक दिली गेली पाहिजे. मॅडम, तुम्ही सांगा. हो, हे अगदी नक्की आहे की ही सामान्य वागणूक दिली पाहिजे आणि ती कुटुंबातूनच सुरू व्हायला पाहिजे. आपल्या कुटुंबातल्या एका व्यक्तीला त्याची काहीही चूक नसताना थोडे पांढरे डाग आले तर आपण त्याला का बरं दूर लोटायचं? ह्याच्यात त्याचा काय दोष आहे? तर आधी आपल्या घरच्यांनी जर आपल्याला मान दिला तर समोरचा माणूस आपल्याला काही म्हणणार नाही. त्यामुळे समजा आई वडिलांनी, भावा बहिणींनी, मुलांनी, बायकोनी त्याला जर प्रोटेक्ट केलं की सांगितलं की येऊ दे, काही हरकत नाही, आम्हाला काही त्यांनी प्रॉब्लेम येत नाही, आणि तो आमच्या जवळ राहिला, झोपला, आमच्यात जेवला तर काही आम्हाला हे काही होणार नाहीये, तर असं आपण जर ठणकावून पुढच्याला सांगितलं तर मग त्याचा आवाज बंद होतो. मला असं वाटतं हा मुद्दा तुमचा खूप ठळक आणि खूप महत्वाचा असं आहे की जसं आता तुम्ही सांगितलं की तो आमच्यात बसला, उठला, जेवला तरी त्यामुळे दुसऱ्यांना काहीही संसर्ग किंवा काही त्रास होऊ शकत नाही, हे महत्वाचं आहे नाही का? त्याविषयी अजून प्रेक्षकांना सांगा. खरं तर त्यांच्यापर्यंत तो एक मुद्दा की त्यांना खरं तर आपलं सण आपल्यात घेतलं गेलं पाहिजे, बाजूला टाकलं नाही पाहिजे. बरोबर आहे. मला वाटतं ह्या सगळ्या गैरसमजाची सुरुवात थोडंसं ह्याला श्वेतकुष्ठ असं म्हणतात आपल्याकडे पारंपरिक याच्यात. आणि कुष्ठ म्हटलं की आपल्याला एकदम लेप्रसी किंवा कुष्ठरोग आठवतो. आणि कुष्ठरोग हा संसर्गजन्य थोड्या प्रमाणात का होईना होता आणि त्यामुळे हे सगळे गैरसमज पसरले आहेत असं मला वाटतं. आणि म्हणूनच खरं म्हणजे सरकारने आता 3 वर्षापूर्वी एक GR काढून याला कोड न म्हणता, श्वेतकुष्ठ न म्हणता पांढरी त्वचा किंवा पांढरे डाग म्हणावेत असा GR काढलेला आहे. तर आपणही ह्याचा काहीतरी विचार करावा खोलवर आणि कुटुंबाने भक्कमपणे पाठीशी उभंच राहिलं पाहिजे की ह्यानी आम्हाला काही फरक पडत नाही. तो पांढरा दिसतोय का लाल दिसतोय का काळा दिसतोय, तो तर तसाच आहे, त्याचे गुण तसे आहेत, बोलणं तसं आहे, वागणं तसं आहे, सगळं चांगलं आहे. तर कुटुंबाचा आधार हा सगळ्यात महत्वाचा आहे. अगदी खरं. पण आता जसं तुम्ही सांगितलं की जसा GR निघालाय आणि त्याला पण पांढरी त्वचा असं संबोधायला पाहिजे किंवा बोलायला पाहिजे, तर तशी पांढरी त्वचा जर आपली कुठे झाली तर ती किती प्रमाणात बरी होऊ शकते? असं प्रेडिक्शन करणं खूप कठीण आहे. विविध प्रकारचे उपचार आहेत. तुम्ही लवकरात लवकर निदान करून औषधं घेतली तर त्याचे नक्कीच परिणाम चांगले होतात. पण आपल्याकडे एक पांढरा डाग दिसला की तो मी कसा लपवू ह्याच्याचकडे आम्ही आधी लक्ष देतो. मग देव कुठली तरी माती लाव किंवा काय नवस बोल आणि पत्रिका दाखव, हे सगळे उपाय सुरू होतात.
तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही तज्ज्ञांकडे जाऊन, त्वचारोग तज्ज्ञांकडे जाऊन याचं योग्य ते निदान करून योग्य ते औषधं सुरू करायला पाहिजेत. कुठल्याही आजाराचं औषध लवकर सुरू केलं तर त्याचे रिझल्ट नक्की चांगले येतात. बरोबर. तर हे करणं जास्त गरजेचं आहे. आणि ही जी आता पांढरी त्वचा कोणालाही कधीही येऊ शकते, कुठल्याही वयामध्ये, पण त्याच्यामध्ये समज पेक्षा गैरसमज खूप आहेत. अनेकदा मोठ्या मुलींची लग्न जोडतानाही खूप मोठा प्रॉब्लेम होतो. तर ते गैरसमज दूर करण्यासाठी आणि कोणकोणते गैरसमज दूर झाले पाहिजेत त्याविषयी सांगा. घरात मुला-मुलींना नसलं, आई वडिलांपैकी किंवा अगदी आजी आजोबांपैकी कोणाला असलं तरी सुद्धा लग्न जुळायला खूप वेळ म्हणजे त्रास होतो. आपल्याकडे मी म्हणते लग्न ह्याच्या इतकी थोडीशी माफ करा तर बंपकगिरीची गोष्ट नाही आहे की आम्हाला हुंडा नको पण मागच्या दाराने तुम्ही 4 चाकी दिली तर आम्ही आनंदाने घेऊ, किंवा मुलीला चष्मा नको, मुलाला असला तरी चालेल, मुलगी गोरी सुंदर रूपगुण संपन्नच पाहिजे वगैरे वगैरे. तर लग्नात मुलींना त्रास होतोच. आणि त्यातल्या त्यात आपल्याकडे मुलींमध्ये हे प्रमाण थोडं जास्ती आहे की 60% मुलींमध्ये 40% मुलांमध्ये. अच्छा, हा रेशो ही असा आहे की मुलींमध्ये 60%. हो ना, म्हणजे ज्यांना सौंदर्य म्हणजे मुलगी, असं कोणी मुलगा सुंदर आहे बाबा खूप असं म्हणत नाही. आणि मुलाला शक्यतो एक्सेप्ट केलं जात असेल, मुलीला एक्सेप्ट करताना खूप त्रास, अगदी खूप त्रास होतो पांढरी त्वचा असताना. हो ना. त्यामुळे लग्नाच्या वेळी मुख्यतः आम्हाला जो अनुभव येतो, कारण आता आमचं मॅरेज ब्युरो आहे आणि त्याच्यात जवळजवळ 1200 पेक्षा जास्त लोकांची नोंदणी आहे, 900-950 जणांची लग्न जमली आहेत. तर आमच्या घरात हे असं नको बाबा, असं हे एक असतं की आमच्या घरात कोणाला नाही, हे आम्हाला नको. पण खरं म्हणजे लग्नाच्या वेळी आपण HIV ची टेस्ट करायला पाहिजे, हिपॅटायटिस आहे का बघायला पाहिजे. आजकाल काही कॅन्सर्स सुद्धा पुढल्या पिढीमध्ये येतात, तर हे सगळं बघायला पाहिजे. तर त्याऐवजी आम्ही फक्त त्या छोट्याशा पांढऱ्या डागावरच अडकून पडलो आहोत की ज्याच्यामुळे तुम्हाला कुठलाही शारीरिक विकलता येत नाही किंवा बुद्धी शाबूत नाही असं होत नाही किंवा मनावर काही परिणाम थोडा होतो, पण असं दुसरं काही होत नाही की खूप मोठा मानसिक गंभीर आजार झालेला आहे. अगदी खरं आहे. तर ज्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे ते आम्ही देत नाही आणि नको तिथे आणि मनावर खरं तर परिणाम होतो, तोही त्याचं मानसिक खच्चीकरण दुसऱ्यांकडून होत असतं. अगदी बरोबर आहे. त्याविषयी मॅडम आपण बोलूयाच. एक फोन घेऊया. सुनीता गवळे आपल्याशी बोलतात औरंगाबाद वरून. नमस्कार. हॅलो मॅडम, नमस्कार. नमस्कार, बोला. मॅडम, मी औरंगाबादून बोलते. मॅडम, मला 7 वर्षापासून तळहातावर आणि पायावर, तळहातावर आणि म्हणजे खालचा ओठ पूर्ण पांढरा झालाय. मी कंपनीत काम करत होते, तर रॉकेलची अलर्जी होऊन मला हा म्हणजे प्रादुर्भाव झाला. तर गेली 7 वर्ष मी याच्यामध्ये भयंकर परेशान झाले. तर मॅडम, काही असं नवीन काहीतरी अशी ट्रीटमेंट जी खर्चिक नसणार आणि मी पटकन करू शकतो, कामाला जाऊ शकेल असं काहीतरी मला सांगा प्लीज. बरं. सुनीताजी, तुमचं वय काय आहे? मी 41 मॅडम सध्या. बरं. जॉब सुद्धा मला त्याच्यामुळे सोडावा लागला. बरं. अनमॅरिड आहे मॅडम मी. बरं. धन्यवाद सुनीताजी, धन्यवाद. खरं तर आपल्या पुढे जसं सुनीताजींचा एक प्रश्न, असंख्य प्रश्न समोर मॅडम आवाजून उभे आहेत की ही एक संभावना असू शकते की लग्न जुळण्यामध्ये, आज त्यांचं 41 वय आहे आणि त्याच्यामुळे त्यांना त्यांचा जॉबही सोडावा लागला. काय मार्गदर्शन कराल की अशी एखादी ट्रीटमेंट की जी थोडीफार खर्चिक किंवा खर्चाच्या दृष्टीने त्यांना सोयीची पडेल? पण तुम्हाला पांढरे डाग आले म्हणून जॉब का सोडावा लागला हे मला कळलं नाही. आणि जर असं कोणी तुम्हाला डिस्क्रिमिनेट करत असेल किंवा प्रेशराईज करत असेल ते अतिशय चुकीचं आहे. म्हणजे आम्ही अशा लोकांशी, अनेक लोकांशी जाऊन भांडलेलो आहोत की हाऊ यू डू इट. तुम्ही काही वर्षांपूर्वी, गेल्या वर्षीच का 2 वर्षांपूर्वी जर ऐकलं असेल की मद्रासच्या युनिव्हर्सिटीमध्ये इंजिनिअरिंगच्या एका विद्यार्थ्याला कोड होतं म्हणून इतर स्टुडंट्सच्या आईवडिलांनी ऑब्जेक्शन घेतलं आणि कॉलेजनी त्याला चक्क काढून टाकलं. आणि मग त्याच्या विरुद्ध त्याचे आईवडील कोर्टात गेले. म्हणजे हिंदू या वर्तमानपत्राने ह्याच्यावर खूप मोठं कॅम्पेनिंग केलं आणि शेवटी त्या मुलाला कॉलेजमध्ये परत घेतलं. तर तुम्हाला जर अशा कारणांमुळे जर जॉब सोडायला लागला असेल तर ते अतिशय वाईट आहे आणि त्याच्या विरुद्ध नक्की आपण लढा द्यायला पाहिजे. आणि आता तुम्ही हा जो टाईप सांगितलेला आहे तुम्हाला की तळहात आणि ओठाला आहे, याला आपण ॲक्रोफेशियल विटिलायगो असं म्हणतो. तो जायला थोडा कष्टसाध्य असतो, म्हणजे जायला खूप वेळ लागतो आणि खूप औषधंही घ्यायला लागतात. आता तुमची 40 म्हणजे थोडं मेनोपॉजच्या जवळही असेल, पण ह्याच्यासाठी आपल्याकडे एक अल्टरनेटिव्ह आहे की ज्याला आपण कॉस्मेटिक कॅमोफ्लाज म्हणतो.
की शेवटी मी तर म्हणते की एक कोडाचा डाग आला म्हणजे काय झालं की एक छान सुंदर चित्र असावं आणि त्याच्यावर कोणीतरी पाणी टाकावं किंवा एक फरफाटे ओढावे, वा. पण आपण ते पुन्हा रिस्टोअर करू शकतो. तर तशाच प्रकारचं हे कॉस्मेटिक कॅमोफ्लाज आहे की काही प्रकारची क्रीम्स मिळतात आणि त्यांनी तुमचे ते डाग झाकले जातात आणि मग एकदा डाग झाकले की तुम्हाला काय झालंय, काहीच नाही, तुम्ही नॉर्मल व्यक्तीसारखं सगळं काम करू शकता. त्यामुळे तुम्ही आधी तुमच्या मनातलं मळप दूर करा, तुम्ही स्वतःचा आत्मविश्वास आत्मसन्मान परत मिळवा आणि जरूर कामाला जा. आणि अशा ठिकाणी जर तुम्हाला काही अडचणी येत असेल तर तुम्ही आम्हाला जरूर संपर्क साधा, आम्ही तुमच्यासाठी लढा देऊ. अरे वा, ही खरं तर खूप महत्वाची अशी गोष्ट. आपला पुढचा फोन घेऊया. उमा महाजन आपल्याशी बोलतायत गोरेगाववरून. नमस्कार मॅडम, बोला. आता मला एक सगळ्यांनी विनंती करायचं आहे की मॅडमने काढलेले नितळ हे चित्रपट प्रत्येकाने पाहिले तर पांढऱ्या रंगाबद्दलचे गैरसमज आपोआप दूर होतील. म्हणून एक रिक्वेस्ट की सगळ्यांनी नितळ हे पिक्चर बघावं. आणखी एक माझा प्रश्न म्हणजे आता मॅडम सांगितलं की एक ट्रान्सप्लांट बद्दल काय ट्रीटमेंट, या पांढऱ्या रंगाचे ट्रान्सप्लांट ट्रीटमेंट बद्दल बोलले, ते थोडं सविस्तर बोलावं आणि ते किती खर्चिक आहे आणि साधारण किती वेळ लागतो ते कमी व्हायला, आणि बाह्य रूपाला कितपत महत्व द्यायचं ते आपापले सगळ्यांनी ठरवलं पाहिजे. म्हणून नितळ हे पिक्चर कृपया सगळ्यांनी बघावे. धन्यवाद. उमाताईंची सूचना आपल्या सगळ्या प्रेक्षकांसाठी आहेच. तुमचे गैरसमज अजून दूर होण्यासाठी तुम्ही नितळ हा चित्रपट बघू शकता. मॅडम, जसं त्यांनी त्या ट्रान्सप्लांट या शस्त्रक्रियेविषयी विचारत, त्याविषयी त्यांना थोडक्यात की किती खर्च होऊ शकतो आणि किती वेळ लागू शकतो? आणि मला सगळ्यात पहिल्यांदा आम्ही नितळ ज्या गोष्टीसाठी काढला किंवा जे समाजमन बदलावं म्हणून काढला आणि आज तुम्ही आमच्या नितळची अशी स्तुती केली त्याबद्दल मला खूप छान वाटतंय. आता हे जे मी मेलॅनोसाइट ट्रान्सप्लांट थेरपी सांगितली ती थोडीशी खर्चिक आहे सध्या तरी, कारण आता ही नवीन डेव्हलप झालेली आहे आणि ते मेलॅनोसाइट जे सेल्स असतात ते एका विशिष्ट द्रावणात टाकून ते मल्टिप्लाय केले जातात आणि मग ते स्किनवर सोडले जातात. ह्याला आम्ही डे केअर थेरपी म्हणतो. म्हणजे त्याच्यासाठी काही तुम्हाला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट व्हायची गरज नाहीये. साधारण एक 3-4 तास या सगळ्या प्रक्रियेत जातो. आधी ते मेलॅनोसाइट काढून घेतात, मग ते द्रावणात काढून ते मल्टिप्लाय होतात आणि मग तुमची त्वचा थोडीशी खरखरीत करून, ज्याला डर्म ॲब्रेजन म्हणतात किंवा लेझर ॲब्रेजन, आणि ती करून त्याच्यावर ते सेल्स सोडले जातात आणि मग एक पट्टी लावून ठेवतात की जी 8 दिवस तिथे राहते आणि मग नंतर 8 दिवसांनी ती पट्टी काढून टाकायची. साधारण 3 महिन्यामध्ये तिथे हळूहळू तुम्हाला रिझल्ट दिसायला लागतात. खरं तर त्वचा पांढरी झाल्यावर त्याच्या आहाराविषयी आपण बोलणारच आहोत, पण आधी फोन घेऊया. जलील आपल्याशी बोलतायत अंबेजोगाईवरून. नमस्कार, बोला. हॅलो, हा बोला. अंबेजोगाईवरून बोलतो, जलील मनेर मॅडम. मी माझ्या मुली 12 वर्षाची आहे. तुमचा प्रश्न विचारा. 12 वर्षाची मुली आहे, दोन्ही गुडघ्याला माझ्या पांढरे डाग आहेत मुलीच्या. ते जातच नाहीत, माझ्या डोळ्याला होता ती गेला पण फक्त जात नाही ते ह्याचे पायाचे आणि डोळ्याचा गेला, पायाचा राहिलेला आहे, दोन्ही पायाचे गुडघ्याला आहेत डाग पांढरे. बरं, इलाज खूप केले पण जाईना झालेत ते. बरं, धन्यवाद. मॅडम, 12 वर्षाची मुलगी आहे आणि डोळ्यावरचा एक पांढरा डाग गेला पण पायावरचे गुडघ्यावरचे जे डाग आहेत ते जात नाहीत, तर काही स्पेसिफिक कारण असू शकतं का किंवा काय त्यांना आपण सांगू शकतो? सांध्यावरचे डाग जायला जरा वेळच लागतो कारण तिथे सारखं घर्षण होत असतं. बरं. आणि आता तिचं वय 12 वर्षाचं आहे, खेळत असणार आहे. आणि दुसरं म्हणजे आता ती वयात येणार आहे आणि पुन्हा तिथे हॉर्मोन्सचा थोडा प्रश्न येतो, तर म्हणून ते कदाचित जात नसतील. पण तुम्ही व्यवस्थित ट्रीटमेंट घ्या. ह्याच्यात दुसरं म्हणजे आता आहाराविषयी आपण बोलणारच होतो, पण मुलांना खूप सकस आहार दिला पाहिजे. दिल्लीचा एक अभ्यास असं म्हणतो की आपल्या देशात कोडाचं जे थोडं जास्त प्रमाण आहे त्याचं कारण दूषित पाणी हे पण असू शकतं, कारण पाण्यामुळे जंत, अमिबियासिस अशा अनेक गोष्टी होऊ शकतात आणि त्याच्यामुळे काही व्हिटॅमिन्स किंवा काही द्रव्य जसं कॉपरनी आपल्याकडे तांब्रातनं रंगद्रव्य तयार होतं, तर असं काहीतरी होऊ शकतं. तर म्हणून तुम्ही तिचा आहार खूप चांगला ठेवा. तिला पालेभाज्या, कोशिंबिरी, फळं किंवा बाहेरचं देऊ नका. पाण्याची खूप काळजी घ्या आणि थोडंसं तिचं हॉर्मोनल स्टेटस जरा सेटल झालं, म्हणजे वयात आले किंवा असं काही झालं तर मग ते स्टेडी होऊ शकतं. आणि तुम्ही आत्ताच एवढं निराश होऊ नका. तुम्ही तिला UVB लाईटची ट्रीटमेंट दिली आहे का? विशेषतः लहान मुलांमध्ये ती खूप चांगली आहे, ती ट्रीटमेंट द्या. पण सतत चिकाटीने औषध पाणी घेणं हे खूप गरजेचं आहे.
खरं तर शरीरावर हे पांढरे डाग येणं हे काही दुबळेपणाचं किंवा अपंगत्वाचं लक्षण नाहीये. काय सांगाल त्याविषयी? नाही, हे अपंगत्व नाहीच आहे, ही डेफिशियन्सी आहे, टू बी व्हेरी फ्रँक. आणि ती रंगद्रव्याची डेफिशियन्सी आहे की ज्याचं अजून खरंच आपल्याला कोडं उलगडलं नाही की हे रंगद्रव्यावरच का जात आहे. तर म्हणून आपण ही काही त्याच्यात दुबळेपणा आहे किंवा माझ्या संपर्कात आलेल्या अनेक व्यक्ती हे टॉमबॉय किंवा फिजिकली अतिशय फिट असणाऱ्या व्यक्ती आहेत, त्यामुळे तसा त्याचा काही संबंध नाहीये. खरं. आपला पुढचा एक फोन घेऊया. कस्तुरी मराठे आपल्याशी बोलतायत नायगाववरून. नमस्कार. बोला. हा, नमस्कार मॅडम. मला हा प्रश्न विचारायचा होता की काही वर्षांपूर्वी म्हणजे साधारण 2002 ला का 3 ला माझ्या ह्याच्यावर भरपूर डाग होते, म्हणजे कोट फुटायला जस्ट लागलेले ओठांना. तर मला ओठ चावायची सवय असल्यामुळे असेल त्या काय तर 2.25 वर्षापूर्वी मी डोमॅटॉलॉजिस्टला दाखवलं होतं, तर त्यांनी मला फ्लुटिवेट ऑइंटमेंट म्हणजे फ्लुटिकाझोन ते सांगितलेलं आणि वॅसलिन वापरायला सांगितलेलं. पण आता कोट भरपूर वाढलेत माझे, तर त्याच्यासाठी काय करता येईल ओठांसाठी? बर. आणि बाकी शरीरावर कुठेही डाग नाहीयेत. वय 26 वर्ष. सॉरी. धन्यवाद. मॅडम काय सांगाल त्यांना थोडक्यात? हा, आता ही एक अशी टेंडन्सी, जसं मी म्हटलं की ओठ चावायची तर खूप जणांना सवय असते पण सगळ्यांना काही होत नाही. तुम्ही सध्या त्याच्यासाठी बेस्ट म्हणजे तुम्ही लिपस्टिक नॅचरल याचं वापरू शकता. त्याला सर्जरी पण अवेलेबल आहे. पण जर फार नसेल तर मला असं वाटतं तुम्ही त्याचा फार बाऊ पण करू नका आणि चक्क लिपस्टिकने तुम्ही ते झाकू शकता. खरं तर मला पुढच्या प्रश्नाकडे वळायचं की श्वेता असोसिएशन, खरं तर ज्या जिद्दीने धडपडीने आज तुम्ही ती श्वेता असोसिएशन उभं केलंय त्यामागची कारणं काय आहेत आणि त्यांचे काय काय प्रकल्प चालतात? खरं म्हणजे कोड असणाऱ्या व्यक्ती स्वतःला एक समाजापासून दूर किंवा सेग्रिगेट करून राहतात. त्यांना असं वाटतं की आम्हाला एक पांढरा डाग आला म्हणजे आमच्या घरादाराला कलंक लागला, आता आम्ही समाजात तोंड कसं दाखवू, आणि सहसा त्या आपले अनुभव कोणाशी शेअर करत नाही. तर अशा सगळ्या व्यक्तींना एकत्र आणून त्यांना एक व्यासपीठ मिळावं, त्यांनी आपले अनुभव शेअर करावे, त्यातून काहीतरी चांगल्या गोष्टी मिळवाव्या, हा एक प्रकारचा त्यांना विरेचन किंवा कॅथार्सिस असू शकेल. त्याच्यातून त्यांचा स्ट्रेस कमी व्हावा, त्यांचं क्वालिटी ऑफ लाईफ सुधारावं, म्हणून आम्ही खरं हा प्रकल्प सुरू केला. आणि मग लोकांच्या अनेक मागण्या येत गेल्या की जसं आम्हाला लग्नाला त्रास होतो, मग आम्ही वधूवर मंडळ काढलं 2003 साली आणि 900 जवळजवळ मुला मुलींची लग्न झालेली आहेत. हे सांगायला मला खूप आनंद होतो. आणि फक्त कोड असणाऱ्या व्यक्ती किंवा ज्यांच्या घरात कोणाला तरी कोड आहे अशा व्यक्तींसाठी चालवलेलं हे एकमेव विवाह मंडळ आहे. आमचं ऑनलाईन रजिस्ट्रेशन आहे. म्हणजे मध्यंतरी तर चंदीगडहून एका मुलांनी आणि मुलींनी नाव नोंदवलं, 2 महिन्यात लग्नही झालं, आम्ही त्यांना कधी बघितलं पण नाही. तर असे अनेक चांगल्या गोष्टी आहेत. आमच्याकडे आणखीन एक तिसरी कॅटेगरी आहे की ज्यांना कोड नाहीये पण त्यांनी अशा मुलामुलींना ऍक्सेप्ट केलेलं आहे. आणि मला सांगायला खूप आनंद होतो की आता 3 फेब्रुवारीलाच आमच्या अशा एका मुलीचं लग्न आहे की ज्या मुलाला कोड नाहीये पण तिने हिच्या गुणाकडे बघून त्याला ऍक्सेप्ट केलंय. आणि माझ्या नवऱ्याने पण मला त्याला नसताना ऍक्सेप्ट केलेलं आहे. खूप महत्वाची गोष्ट आहे खरं तर, आपल्याला नसताना आपण कोणाला ऍक्सेप्ट करतो. हो नाही हो. आणि मला असं वाटतं की हेच खरं गरजेचं आहे. आणि मी ही संस्था काढण्यामागचं हेच एक मुख्य कारण होतं की माझ्या आई वडिलांचा माहेरचा मला खूप पाठिंबा होता, माझ्या मिस्टरांचा आहे, सासरचा आहे. मला आई वडिलांनी शिकवलं, मी पण शिकले, पायावर उभी राहिले. आणि मी खूप विचारांतिका होईना, थोडं अवघड गेलं पण मी हे ऍक्सेप्ट केलं. तर तुम्ही जर हे ऍक्सेप्ट केलं, तुमच्या कुटुंबाने तुम्हाला चांगलं वागवलं, तर तुमचं क्वालिटी ऑफ लाईफ आणि तुम्ही स्वतःला मी नॉर्मल आहे असं जर समजून वागायला सुरुवात केली तर खरंच काही फारसे प्रॉब्लेम्स येत नाहीत असं मला वाटतं. खरं म्हणजे कुटुंबाने आणि समाजाने चांगलंच वागवलं पाहिजे. जर पांढरी त्वचा आपल्याला आहे तर ते विकार आहे तो एक, त्याच्याकडे खरं तर बघताना सकारात्मक दृष्टीनेच बघायला पाहिजे आणि कुठल्याही अंधश्रद्धांना बळी नाही पडलं पाहिजे. बरोबर आहे. खरं तर आता हे पांढरी त्वचा जेव्हा आपल्याला येते तसं ताणतणावाशी खूप संबंध असतो नाही का? खूप संबंध असतो. त्याच्यात 2 प्रकारे संबंध आहे. एक तर लहानपणी मुलांना हे कळत नसतं की काय आहे बाबा पांढरे डाग, होत काहीच नसतं, दुखत नसतं का खूपच नसतं, वाढ होत असते, शिक्षण चालू असतं, पुढल्या वर्गात जात असतात, खेळत असतात, पडत असतात, सगळं चालू असतं. पण
पालकांना ह्याच्या मागचं जे काय सामाजिक आहे, कलंक आहे किंवा काय आहे हे कळत असतं आणि मग पालक ह्या मुलांना फार प्रेशराईज करतात असं मला वाटतं. म्हणजे मग मुलांना सांगायचं की ते कसे डाग लपवतील, नाही मग तू पूर्ण बाह्याचाच शर्ट घाल किंवा सगळीकडे जीन्स घालूनच हिंड. म्हणजे आमच्या ह्याच्यातला एक मुलगा बरा झाला तर त्यांनी काय सांगावं, बाबा ह्या दिवाळीत मला फक्त शॉर्ट्स आणा. तुम्ही दरवेळी मला फुल पॅन्ट घालून क्रिकेट खेळवता आणि मग सगळी मुलं शॉर्ट्स घालतात आणि मग मुलं पालक काही वेळेला ओव्हर प्रोटेक्टिव्ह होतात की मग ह्यांनी नवीन लोकांना एक्सपोज होऊ नये, कोणीतरी काहीतरी बोलेल, टोचून बोलेल, त्याला वाईट वाटू नये म्हणून मग नको आपण आज लग्नाला जाऊच नाहीये, आई आणि तू घरी बस आणि मग बाबा जाऊन येतील. किंवा मग अशा सामाजिक जिथे सार्वजनिक आहे, गर्दी आहे, सण समारंभ आहेत, पार्ट्या आहेत, तिथे त्याला न्यायचंच नाही. त्याच्या मनातला न्यूनगंड काढायला पाहिजे. हां, तर हे अतिशय ओव्हर प्रोटेक्शन आहे, तर हे चुकीचं आहे. तुम्ही त्याला नॉर्मल म्हणून वागवलं तर जग त्याला नॉर्मल म्हणून वागवेल. तुम्हीच जर त्याला असं काहीतरी खूप वेगळं आहे असं मनात भरवायचा प्रयत्न केला तर जग तुम्हाला टोचूनच वागवणार आहे. त्यामुळे पालकांनी लहानपणापासून हे समजायला पाहिजे, कुटुंबियांनी समजायला पाहिजे, आजूबाजूच्या लोकांनी समजायला पाहिजे. अगदी खरं. आपला पुढचा फोन घेऊया. सुरेखा शिरसाट आपल्याशी बोलतायत नाशिकवरून. नमस्कार. हॅलो मॅडम, मी अतिशय भावनिक झालेली कार्यक्रम बघताना. बोला. कार्यक्रम ऍक्च्युली बघताना मी अतिशय भावनिक झालेली, कारण माझ्या घरचा एक्सपिरियन्स आहे. माझ्या घरी सुद्धा हा प्रॉब्लेम झालेला आहे. वडिलांना असल्यामुळे ऍक्च्युली बहिणीचं लग्न कुठेच जमत नाहीये. मी या अनुभवातून गेलेली आहे, त्यामुळे मला फक्त मॅडम कडून थोडासा म्हणजे जी जागृती मॅडम करताय त्याच्याबद्दल अभिनंदन त्यांचं, आणि मला थोडंसं मार्गदर्शन हवंय की मी काय करू शकते बहिणीसाठी. ऍक्च्युली ती सुशिक्षित आहे, दिसायला चांगली आहे, वेल सेटल आहे, स्वतःचं पार्लर चालवते, पण स्थळं पण छान येतात, पण याच कारणामुळे तिचं जमत नाहीये. तर मी काय करू शकते तिच्यासाठी, एवढं फक्त मार्गदर्शन मला करा मॅडम. धन्यवाद सुरेखाजी, तुमच्या भावना मी समजू शकतो. खरं तर मला असं वाटतं ही एक पोचपावती आहे की आपण त्यांच्यापर्यंत पोहोचतोय. जसं त्यांनी तर सांगितलं की त्यांच्या बहिणीसाठी त्यांना वाईट वाटतं, पण मॅडम जसं तुम्ही तर सांगितलं की तुमचं श्वेता असोसिएशन त्याद्वारेही तुम्ही बरेच प्रकल्प राबवता आणि त्यांनाही तुम्ही काय सांगाल की मानसिक त्यांचं पाठबळ वाढलं पाहिजे. हो, तुम्ही जरूर आमच्या श्वेता असोसिएशनच्या वधूवर मंडळात नाव नोंदवा, आम्ही तुम्हाला नक्की मदत करू. त्याबाबत तुम्ही काहीही काळजी करू नका. आत्ताच जसं आपण म्हणालो आम्ही 901 लग्न जमवलेली आहेत आणि तुम्हाला अतिशय चांगला रिस्पॉन्स येईल, तुम्ही काळजी करू नका. नाशिकला पण आम्ही 4 वधूवर मेळावे घेतलेले आहेत. तुम्ही आमच्या संपर्कात राहा, ऑफिसला फोन करा, तुम्हाला कसं काय नोंदणी करायची सगळं समजावून सांगू आम्ही. तुम्ही अजिबात तसं भावनिक होऊ नका. आपण असं आगतिक होण्याची काही गरज नाहीये आज काळात. खरं तर मला असं वाटतं अजूनही आपण पुन्हा एकदा त्यांना ह्याच मुद्द्यावर सांगूया की जसं त्यांनी सांगितलं की सगळं आहे, अशा बऱ्याच मुली असतील की वेल सेटल्ड आहेत, शिकलेल्या आहेत, पण फक्त ह्या एका गोष्टी करून समाजाकडून त्यांना कुठेतरी नाकारलं जात आहे. बरोबर. तर त्यांनी खरं तर एक सकारात्मक दृष्टीने तिथून पुढे वाटचाल केली पाहिजे. हो, नक्कीच करायला पाहिजे. समाजाने नाकारलं पण आपण का नाकारून घ्यायचं नाही. जर एखाद्या मुलाने नाही म्हटलं तर आपण समजायचं की हा आपल्या लायकीचाच नाहीये. त्यांनी आज आपल्याला नाही म्हटलं हे बरं झालं. आयुष्यभर त्रास देण्यापेक्षा आजच ते तिथे संपलेलं आहे आणि जगात कुठे ना कुठे तुम्हाला नक्कीच चांगलं मिळेल. जिथे चारा चोच आहे तिथे चारा आहे. त्यामुळे उगीच काही तुम्ही असं भावनाविवश वगैरे काही व्हायचं नाहीये. तुम्ही फर्म राहा, चांगलं हे करा आणि नक्की मिळेल तुम्हाला. कारण जसं आपण सुरुवातीलाही सांगितलं की हा एक खरं तर विकार आहे, तो काही आजार नाहीये. त्याच्यामुळे कुठल्याही पद्धतीचं एक दुबळेपण किंवा काहीही येत नाही. एक नॉर्मल आयुष्य आपण जगू शकतो. ही अगतिकता तुम्ही मनातून घालवून टाका. आधी आपण नॉर्मल आहोत हे समजा, सगळं पुढचं छान होईल. खरं तर मला असं की पांढरी त्वचा झालेल्या पालकांना तुम्ही काय संदेश द्याल? ज्यांच्या मुलांची त्वचा, ज्यांच्या मुलांची त्वचा, मला तर असा एक पुढचा मुद्दाही असा मांडायचा की त्यांच्या मुलांची तर ठीक आहे, पण त्यांच्या आजूबाजूलाही एखादं मूल आढळलं तर त्याच्याशी त्यांचं वर्तन कसं असावं याविषयी. बरोबर आहे. ह्या सगळ्या मुलांना आपण खूप समजावून घेतलं पाहिजे आणि कसं त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील करता येईल हे बघितलं पाहिजे. तुला काहीतरी झालं म्हणून तुला एक वेगळं काढतोय, तुला काहीतरी झालंय असं आपण यांच्या मनात घालवू नये. त्याऐवजी आपण त्यांना ठीक आहे असू दे ना पांढरा डाग, तुला काय दुखतंय का? नाही, तू जेवतोयस, खातोयस, झोपतोय, शाळेत जातोय, सगळं होतंय,
तर ते नॉर्मल आहेस हे त्यांच्या मनावर आणि त्यांच्या मित्रमंडळींच्या मनावर कसं ठसवता येईल हेच आपण बघितलं पाहिजे. म्हणजे त्या खेळायला घरी जर मित्र येत असेल तर त्याला सांगायला पाहिजे की हे याला काय झालंय, काही नाही बघ तू हात लावून काही झालंय का. किंवा ह्याच्यासाठी आम्ही शाळेत एक प्रोजेक्ट काढलेला आहे की शाळेत जसं मुलांची मेडिकल एक्झामिनेशन होते, पालक गटातर्फे डॉक्टर्स येऊन करतात, तर त्याच्यामध्ये काही आपल्याला असं मुलांना शिकवता येईल. आणि हा प्रकल्प आम्ही काही शाळांमध्ये राबवण्याचा प्रयत्न केला आहे. तो फारसा सक्सेसफुल झाला नाही, याला अनेक कारणं आहेत, सामाजिक कारणं. तर तिथे आपण ह्या लहान वयातच ह्याला डिस्क्रिमिनेट करू नये हे सांगितलं पाहिजे. आणि ह्याच्यासाठी शिक्षकांचा खूप मोठा सहभाग आहे. म्हणजे आमच्या काही मागच्या पिढीतल्या बायकांना अगदी मुंबईच्या सुद्धा फार वाईट अनुभव आले की टीचर्सनी त्यांना सांगितलं की तू जर पहिल्या बाकावर बसलीस तर मला शिकवणं शक्य नाही, तू शेवटच्या बाकावर बसायचं आहेत. आणि त्या मुलीनी शेवटी शाळा सोडली आणि मग ती 10वी झाल्यानंतर केईएमला नर्स म्हणून जॉईन झाली. नास्तिक फार चांगलं आयुष्य जगते तिथल्या डॉक्टर्सच्या सहकार्याने. पण असे अनुभव आहेत. तर शिक्षकांनी समजा त्याला अगदी प्रेमाने कधीतरी जवळ बोलावून घेतलं, पाठीवरून हात फिरवला, तर मुलांना नकळत कळतं की हे काही संसर्गजन्य नाही. आज याला टीचरनी जवळ बसवून घेतलं किंवा त्याला बोलावून त्याच्या डब्यातलं खाल्लं. नाही तर काही वेळेला असं होतं की मग ह्याच्या डब्यातलं खाऊ नका, त्याला हात लावू नका, त्याच्या ग्लासमधनं पाणी पिऊ नका किंवा असं काहीतरी. तर हा नकळत संदेश जात असतो आणि मुलांना घडवणं हे शिक्षकांचं काम असतं. त्यामुळे शाळा कॉलेजात हे करणं फार महत्वाचं आहे. मॅडम, श्वेता फाउंडेशन तर्फे होणारे अनेक प्रकल्प, त्याची काही स्लाइड्स आपल्याकडे आहेत, जर आपण जरा एकदा फक्त नजर टाकूया त्याच्यावर. म्हणजे तुमचे उपक्रमही स्लाइड काय आहेत? ही मी मिलानला इटलीत पहिल्यांदा व्याख्यान द्यायला गेले होते 2010 साली. तिथली स्लाइड आहे. भारतातर्फे फक्त मला बोलावलं होतं स्वमदत गटाला. हे आम्ही एक पथनाट्य करत असू वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन जनजागृतीसाठी आम्ही अनेक उपक्रम करतो. त्याच्यातला हा पथनाट्याचा उपक्रम आहे. आम्ही एक पुस्तिका प्रकाशित केली होती, पांढरे डाग, समज आणि गैरसमज, आणि बाबा आमटेंच्या हस्ते ती रिलीज केली होती. तर आनंदवनात बाबा आमटेंनी ते बघितलेली आहे. हे आमचं श्वेता वधूवर मंडळ आहे. आम्ही अशी एक नवीन वधू म्हणजे पत्रिका केली आहे की ह्याच्यात काय बघावं. तर त्याच्यात 1 नंबरवर मुलामुलींची पसंती आहे, मग समजूतदारपणा आहे, हुंडा नको आहे, अशी ही आधुनिक गोष्टी बघितल्या पाहिजे, अशी ही आधुनिक पत्रिका आहे. आणि आम्ही सगळ्या मुलांना स्टेजवर आणून स्वतःची माहिती सांगायला सांगतो. नाहीतर यांना स्टेजवर कोण आणणार. आणि फक्त माहिती पलीकडे त्यांचं काय व्यक्तिमत्व आहे हे समजतं. आणि मुलं अतिशय कॉन्फिडंटली हे सगळं सांगत असतात. आणि दर मेळाव्यात आमचे 5-10 तरी लग्न जमतात. म्हणजे असे अनेक उपक्रम किंवा असे अनेक प्रकल्प त्याच्याविषयी चालतात. पण मला असं एक विचारायचं आहे की हा विषय आपला खूप मोठा आहे, पण कोड म्हणजे किंवा पांढरी त्वचा असलेली व्यक्ती आपल्या आयुष्याचा दर्जा कसा सुधारू शकते, काय सांगाल? 2 गोष्टी आहेत. एक सेल्फ ऍक्सेप्टन्स. आधी आपण ऍक्सेप्ट करावं की आले बाबा पांढरे डाग, तर येऊ देत, सो व्हॉट. फक्त मलाच का माझाच का असं करत बसून आयुष्य खंचावून घालवण्यात अर्थ नाहीये. आपण आपल्या पायावर उभं राहिलं पाहिजे, चांगलं शिक्षण घेतलं पाहिजे आणि येऊ देत, मला बाकी तर काही त्रास होत नाही म्हणून ते ऍक्सेप्ट केलं पाहिजे. दुसरं, कुटुंबाचा खूप चांगला सहभाग पाहिजे. कुटुंब, मित्रमैत्रिणी, शेवटी आपलं जग काय आहे, आपले नातेवाईक, मित्रमैत्रिणी, जिथे काम करतो, शिकतो, हीच जागा. तर समाजाने आणि ह्या आपल्या छोट्याशा वर्तुळाने आपल्याला जर खूप चांगलं सामील करून घेतलं तर हा नक्की प्रश्न सुटू शकतो. तिसरं, मला या सगळ्या व्यक्तींना असं सांगावंसं वाटतं की तुम्ही आधी स्वतःच्या शरीरावर प्रेम करायला शिका. त्वचा हा आपला एक प्रकारचा कपडा आहे. आपण म्हणजे काय, आपली हाडमास आपल्याला दिसत नाही, जगाला फक्त आपली त्वचा दिसते. आणि म्हणून ह्या खरं म्हणजे मी त्याला खूप निरुपद्रवी म्हणते असा विकार आहे की ज्याने खरं काहीच होत नाही, पण दिसणं बिघडतं. आणि आजच्या ग्लोबलायझेशनच्या काळात दिसण्याला नको तितकं महत्व आहे. तर त्यामुळे खरं खच्चीकरण होतं. पण आपणच जर आपल्यावर स्वतःवर प्रेम करायला लागलो की ठीक आहे असू दे ना, तर लोक आपल्यावर प्रेम करतील. त्यामुळे तुम्ही स्वतःवर प्रेम करायला सुरुवात करा, स्वतःच्या शरीरावर प्रेम करायला सुरुवात करा, आपला आत्मसन्मान मिळवा, मग जग खरंच सुंदर आहे. जसं मॅडमने सांगितलं की खरंच खूप छान नोटवर त्यांनी हा कार्यक्रम इथे सांगितलेलं आहे की स्वतःवर प्रेम करा. मॅडमने कार्यक्रमात एकदा सांगितलेलं की एक सुंदर चित्र आहे आणि त्याच्यावर समजा आपल्यावर पांढरी त्वचा अशी झालेली असेल तर पाण्याचे असे काही शिंतोडे उडवलेत, पण तरी ते सुंदर चित्र बिघडलेलं नाही. त्याच्यामुळे
कुठल्याही प्रकारचा मनात न्यूनगंड बाळगू नका. आजचा आपला कार्यक्रम जो खूप महत्त्वाचा होता, अनेक गैरसमज दूर झालेले आहेत, तो तुम्हाला कसा वाटला? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा फेसबुक आयडी आहे www.facebook/sakhisayadri.dd. तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया ईमेलद्वारेही आम्हाला कळवू शकता. आमचा ईमेल आयडी आहे sakhisayadri@gmail.com. मॅडम, खरं तर तुम्ही इथे आलात आणि समज सोडून अनेक गैरसमज जे आमचे दूर केले आहेत त्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. आपणही भेटूया पुढील भागात एका नवीन विषयासहित. तोपर्यंत नमस्कार.